साईश पवार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन फूड ब्लॉगमध्ये. आज आपण आलो ते भांडूपचं स्पेशल स्कूप जेलेक एरियामध्ये. तर आज आपल्यासोबत एक दादा आहे इकडे. म्हणजे दादा तुझं नाव काय आहे? माझं नाव पियुष अमोल आहे. अच्छा. तर मी इकडे ॲज अ स्टाफ पार्ट टाईम काम करतो. ओके. तर आमच्या इकडे स्पेशलिटी म्हणजे फ्लेवर्स आहेत. त्याच्यामध्ये बिस्कॉफ हा आमचा बेस्ट सेलर आहे. त्यानंतर बेरी चीजकेक बेस्ट सेलर आहे. चॉकलेटमध्ये जर तुम्हाला खायचं असेल तर स्वीट चॉकलेटमध्ये फर्स्ट ब्राउनी आहे आणि सेमी डार्कमध्ये ना डच डिलाईट. आणि आत्ताच नवीन स्पेशल आला आहे, फ्लेवर ऑफ द मंथ आहे हा आमचा किंडर जॉय. किंडर जॉय हो, सर्व लहान मुलांचा फेवरेट असा हा. फ्लेवर असतो किंडर जॉय ॲज आणि ऑलवेज. मित्रांनो एवढे सारे फ्लेवर्स यांच्याकडे बघून मला तर तोंडाला एकदम पाणीच सुटलं आहे. तर आता आम्ही बघू कोणते कोणते यांचे फ्लेवर्स जे बेस्ट आहेत ते आम्ही नक्कीच ट्राय करणार आहे. आणि यांचा जो ॲम्बियन्स आहे बघता वरती जी अशी लाईटिंग वगैरे केली एक नंबर ॲम्बियन्स आहे. तर चल मम्मी आता तुला कोणता फ्लेवर आवडतं ते देखील सांग. चल. हां, तर मम्मी पण आली आज आमच्यासोबत. मी जास्त करून फालुदा ट्राय करेन कारण माझं फालुदा फेवरेट आहे. आणि तरी पण बघू अजून यांच्याकडे कोणते कोणते फ्लेवर आहेत आणि ते ट्राय करू. स्पेशल म्हणजे आज मम्मीची ॲनिव्हर्सरी देखील आहे. पप्पा थोडं काम आहे म्हणून बाहेर गेले जरा, पण आज म्हणजे मम्मीबरोबर आम्ही एन्जॉय करतोय. हां, आता बोल. दोघांना दाखवतो. हां, जवळ आहे ना, जवळ आहे ना. लोकेशन आणि टायमिंग. त्याला आता आपलं स्कूप जेलेक एरिया जे आहे भांडूपमध्ये लोकेटेड आहे, पण कुठे लोकेटेड आहे? लोकेटेड आहे बेसिकली LBS रोडला, हां. केशवची स्ट्रीट, शॉप नंबर 5 आहे आपला. आणि नियर बाय डॉमिनोजला आहे. अच्छा, बाजूला स्टेशनपासून फक्त 2 मिनिटाच्या वॉकिंग करतो. अच्छा. आणि आपलं जे स्कूप जेलेक एरियाचं टायमिंग काय असतं? गोबी रेडायचा टायमिंग सकाळी 10:30 ते संध्याकाळी 12 साडेबारा. विकेंड्समध्ये 1 होतो 1. आणि जर म्हणजे आपले व्ह्युअर्स जे देवगडच्या राजा इंस्टाग्रामवरती आपले जे व्ह्युअर्स बघून आले तर त्यांना काहीतरी डिस्काउंट असेल नक्की. भेटेल ना, नक्कीच भेटेल. किती त्यांनी % डिस्काउंट असेल ते? 10% डिस्काउंट देऊ आपण. तुमचं जर पेज दाखवलं ना तर त्यांना 10% आपण डिस्काउंट देऊ. तर बघा आपलं इंस्टाग्राम पेज जर दाखवलं तुम्ही देवगडचा राजा तर नक्की आपल्याला हे 10% डिस्काउंट देणार आहे. तर नक्की आपल्या देवगडच्या राजाला फॉलो करा आणि आपल्याला सबस्क्राईब देखील करा यूट्यूबला. चला आता आपण एन्जॉय करूया. तर दादा आता कोणता फ्लेवर आहे हा? हा लोटस बिस्कॉफ आहे. लोटस बिस्कॉफ. चला आता लोटस बिस्कॉफ आता पहिला ट्राय करणार आहे आता आपण. आणि आपले कस्टमर्स पण रेडी आहेत. हे बघा मम्मी इथे कस्टमर म्हणून उभी आहे आता. चला हे बघा स्टेट केलेला आहे मस्त. तर या मंडळी लोटस बिस्कॉफ ट्राय करूया. खूपच भारी टेस्ट आहे. जसं आपण वेफरमध्ये लोटस बिस्कॉफ वगैरे करतो ते तुम्ही ऐकलंच असेल, तसं आता आपण स्कूप्समध्ये एक ट्राय करतो. खूपच भारी टेस्ट आहे आणि एकदम फ्लेवर एकदम मस्त आहे. मला तर खूपच आवडतं. आता अजून फ्लेवर्स बाकी आहेत ते पण ट्राय करूया. स्कूप जेलेक एरियाचे जे वॉटर बेस्ड पॉप्सिकल्स आहेत ते ट्राय करूया. चला तर मित्रांनो या चला जामून लेमन आणि मँगोचे पॉप्सिकल्स वॉटर बेस्ड पॉप्सिकल्स ट्राय करूया स्कूप जेलेक एरियाचे. चला. कसं आहे मम्मी? मस्त. म्हणजे याची टेस्ट आहे पूर्ण मँगो जसं असतं तसं एकदम वेगळीच टेस्ट आहे. आणि आता मम्मी जामून ट्राय करते. चला आता मला First try. जामून तर खूपच आवडतं फर्स्ट ते मला टाइम फ्लेवर ट्राय ट्राय करायचं. एकदम वेगळीच खूप छान टेस्ट. मस्त आहे ना? जसं आपण गोळा किंवा कॅन्डी वगैरे खातो त्याच टाईपमध्ये आहे, पण थोडं डिफरंट आहे. आंबट गोड सारखी चव आहे, हा, मस्त but वाटतं सारखी एकदम. चव आहे. तर दादाने आताच सांगितलं की म्हणजे याच्यात कोणताही फूड कलर वगैरे दादा वापरणार नाही ना. हा, आता ते जामून पॉप्सिकल्स आहेत ना, त्याच्यामध्ये जामूनचा पल्प, वॉटर आणि शुगर या व्यतिरिक्त काय ॲड केलेलं नाही. अच्छा. प्रॉपर मतलब फूड कलर नाही आपल्याकडे वापरत. आणि दादा तू काहीतरी बोलवतस की बेल्जियन चॉकलेट बद्दल काय? बेल्जियम चॉकलेट आहे ना, बेसिकली आपल्याकडे 4 चॉकलेटच्या व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये जो फर्स्ट राऊंड आहे तो स्वीट चॉकलेट आहे, डच डिलाईट आहे तो सेमी डार्क चॉकलेट आहे, आणि तिकडे तो मड चॉकलेट दिसतो ना हा. तो 80% डार्क आहे. अच्छा. आणि मला सर्वात तो सेकंड वाला फ्लेवर जो मी तुला विचारला मला खूपच आवडतो. तो कुकीज अँड क्रीम आहे. अच्छा ओरिओ आणि व्हॅनिला बेस्ट आहे त्याच्यामध्ये. अच्छा. आणि हा जो बेल्जियम चॉकलेट आहे ना तो 100% डार्क आहे. हा आता तो देखील ट्राय करूया. पण त्याची स्पेशालिटी काय? म्हणजे हा डार्क लागणार, त्याची टेस्ट एकदम डेन्स आहे, ऑथेंटिक आहे बेल्जियम चॉकलेट. अच्छा, प्युअर चॉकलेट. प्युअर चॉकलेट, प्रॉपर चॉकलेट. ओके ओके. म्हणजे एकदा आपण जसा केक खातो तसंच असेल. त्याच्यामध्ये ब्राउनी पण ॲड आहे. अच्छा. मिल्क आवडत नाही तर त्यांना हे 3 फ्लेवर आहेत, रास्पबेरी, मँगो ऑरेंज आणि टँगी बेरी. अच्छा ह्याच्यामध्ये ते फर्स्ट 3 का? नाही, हे 3 अच्छा, second वाले तीन. सेकंड वाले 3. हा.
त्याच्यामध्ये पण आपण फ्रूट्स, शुगर आणि वॉटर, मिल्क ॲड नाही आहे. ज्यांना दुधाचा त्रास असेल ते 3 फ्लेवर. आणि हा फ्लेवर कोणता? हा जो फर्स्ट वाला फ्लेवर दिसतो आपल्याला, हा फर्स्टवाला फ्लेवर आहे, तो आहे आपला फ्लेवर ऑफ द मंथ आहे, किंजर जॉय. अच्छा. लहान पोरांसाठी किंजर जॉय. नक्कीच तो ट्राय करायचा. चला तर या मित्रांनो, बेरी चीज केक ट्राय करूया. खूपच भारी फ्लेवर, एकदम वेगळाच आहे. पहिल्यांदा ट्राय करतोय, म्हणजे आता मला तर खूपच आवडतोय. चला पुन्हा एकदा ट्राय करूया. बेरीचा फ्लेवर आहे तो, याच्यात मला पूर्णपणे चव, म्हणजे जेव्हा मी टेस्ट केली तेव्हा मला अनुभवायला मिळाला. फ्लेवर ट्राय करतोय. चॉको चिप्स वगैरे एकदम ऑसम आहे, आणि काजू बदाम वगैरे सगळं ॲडेड आहे. आणि इथे मम्मी मम्मी पण ट्राय करते चॉकलेट वेगळी ice कोनमध्ये cream. आपण किंडर जॉय फ्लेवर ट्राय करतोय. कसं आहे मग? फुल्ली लोडेड विथ चॉकलेट आहे. तर दादा हा कोणता फ्लेवर आहे? हा बेल्जियम चॉकलेट आहे. आणि हा स्वीज व्हॅनिला रोस्टेड आहे. स्क्वीज व्हॅनिला रोस्टेड आलमंड. तर आता आपण याचे मिक्स ट्राय करणार आहे कोनमध्ये. तर आता कोनमध्ये बनवतोय. रोस्टेड आलमंड ट्राय कॉम्बिनेशन कसं वाटलं म्हणजे? सही आहे, एकदम भारी. आणि एकदम आपला कोर्नेटो जसं खातो तसं एकदम. डार्क चॉकलेट एकदम जसं दादा बोललेला. आणि यांची सर्विस पण एक नंबर आहे. दादा इथं आहे आपला, आणि ते मागे पण आहे. सर्विस तर मला खूपच आवडली. तर मित्रांनो, स्कूप जेलेट एरियामध्ये आपण आता कस्टमर्स आहेत त्यांचे, तर त्यांना पण विचारूया आपको कैसा लगा, मतलब फ्लेवर कौन सा ट्राई कर रहे हो पहले बार? मैं अभी फर्स्ट राउंड ट्राई कर रही हूँ अच्छा. एंड मैं कुछ नहीं बोल सकती बिकॉज मैं हर एक हफ्ते में एक से 2 बार तो आती हूँ ऑब्वियसली. मतलब इधर आते रहते हो? बहुत पसंद है. अच्छा. एक हफ्ते में 2 बार हम लोग का इधर एक होता ही है ड्रिंक की, बिकॉज हम लोग को आइसक्रीम इतना पसंद आती है. मेरी फेवरेट सबसे अच्छी मड चॉकलेट. मड चॉकलेट. यस, यू शुड ट्राई इफ यू कम ओवर हियर. अच्छा सो अच्छा, मच. थँक्यू. तर मित्रांनो हे बघा, आता आपण अजून एक मिक्स फ्लेवर ट्राय करतो, कुकीज अँड क्रीम आणि शाही गुलकंद. ठीक आहे. तर आता मिक्स फ्लेवर ट्राय करतील. ॲनिव्हर्सरी यांची आज ॲनिव्हर्सरी, ते आज मिक्स फ्लेवर ट्राय करायला आले आहेत. आणि मम्मीची एक ॲनिव्हर्सरी होती, आम्हाला आठवत आहे. आपण पंढरपूरच्या वारीला गेलो, आठवते मम्मीला. एक वारी बघितली आम्ही मम्मीच्या ॲनिव्हर्सरीला, हां. है ना. आणि आपण जिजाच्या फार्म हाऊसवरती त्या दिवशी एन्जॉय पण केला होता खूप सारा. इथं थंडी खूपच वाजते ना मम्मी. आता गार वाटलं. कुकीज अँड क्रीम आणि आता कोणता आपला शाही गुलकंद, असा मिक्स फ्लेवर ट्राय करते मम्मी. खा खा. बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि आतमध्ये हां मम्मी आईस्क्रीम बघा, खाते. बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि आम्ही ते आईस्क्रीम एन्जॉय करतोय. कसा वाटला मम्मी? एकदम मिक्स फ्लेवर. आपण जसं लग्नाला आईस्क्रीम वगैरे खातो त्या प्रकारेच आहे एकदम. ब्राउनी सारखा ब्राउनी ॲड आहे ना याच्यामध्ये. फालुदाची तयारी होते. तर आता दादा काय काय ॲड करणार आहे आपण याच्यामध्ये? रोज फालुदा बनवणार आहे इकडे आता. अच्छा, सिरप देणार आहे रोजचा. रोजचं सिरप आहे काय? चला आता अजून याच्यात सब्जा वगैरे ॲड केला जातोय, बरोबर ना आता? रबडी तुम्ही स्वतः बनवता? अच्छा, ही रबडी स्वतः बनवतात म्हणजे. शुगर पण कमी आहे. शुगर पण कमी आहे काय? अच्छा, खूपच भारी. तर आता इथे फालुदा मेकिंग प्रोसिजर चालू आहे सर्व, आणि कसा फालुदा बनवतात तेच आपण तुम्हाला दाखवतो बघा. साठी पाहिजे. तर या मित्रांनो, आता आपला रोज फालुदा देखील आलेला आहे, तो ट्राय करूया. कसा आहे मम्मी फालुदा? खूपच छान. टेस्टच भारी. आणि आपल्या व्ह्युअर्सला काय सांगशील मग? तुम्ही पण या,
हा आणि आज मम्मीला आवडले सर्वच आईस्क्रीम. मम्मीचं तर आईस्क्रीम मनापासून फेवरेट सर्वच ना. नक्की try करा. फ्लेवर टेस्ट केले. आज आम्ही आईस्क्रीम फेवरेट आहे ते आम्ही एकदम जेवू शकत नाही. आणि भांडुपकरांसाठी ते एक स्पेशल स्पॉट आम्ही तुमच्यासाठी एक निवडून आणतोय. हा आणि आपल्या इंस्टाग्राम फॉलो केला असेल इंस्टाग्राम वरती तर त्यांना स्पेशल डिस्काउंट सुद्धा आहे सर्व व्ह्यूअर्सना. बरोबरच्या राजाला पेजला फॉलो करायला विसरू नका म्हणजे. इतकं आईस्क्रीम खाल्लंय की आईस्क्रीम खाऊन खाऊनच पोट भरलं आता. मम्मीची अॅनिव्हर्सरी ते वेगळं सेलिब्रेशन राहिलंय तर आता पोटच भरलं. आता बघू जेवू का असं डायरेक्ट घरी जाऊन झोपणार आहे मस्त. तर चला आता आपण हे एन्जॉय केलं मस्त. त्यांची सर्व्हिस पण मला खूप आवडली आणि फालुदा परत जी आपण आईस्क्रीम ट्राय केली एक नंबर लाजवाब. नक्की ट्राय करा. तर आता हा दादा इथे थिकशेक तयार करतोय. चला आता बघूया. तर दादा याच्यामध्ये काय काय ॲड करतोयस तू? आपण आहे ना स्कूपिंग घेतले. स्कूपिंग. चॉकलेट फर्स्ट ब्राउनीची आणि मिल्क ॲड केलं. अच्छा, आपण चॉकलेट चॉकलेट सॉस ॲड करतो दादा. तर दादा आता काय ॲड करतोय? मिल्क ॲड केल्यानंतर थोडं हे करायचं, Scooping stir add करायचं करतो. आणि अच्छा. त्यानंतर पोर करायचं. आता याच्यामध्ये ब्राउनी टाकायची. ब्राउनी आता ॲड करतो काय? हां बस. चॉकलेट ॲड केलं ना आता? हां फुल्ली लोडेड विथ ब्राउनी. वाव, थिक शेक. फर्स्ट ब्राउनी थिक शेक. तर मित्रांनो आता मी थिक शेक देखील ट्राय करतो आणि याचा मला गुलकंदवाला जो फ्लेवर होता तो खूपच आवडला आणि सोबत तो चॉकलेटवाला होता फ्लेवर तो पण मला खूप आवडला. तर मित्रांनो खूपच भारी टेस्ट होती. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला तर बिलकुल विसरू नका. इंस्टाग्राम पेज आपल्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.